नागपूरमध्ये 16 डिसेंबर पासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन 3 दिवसांच्या विशेष अधिवेशनाची झाली सांगता। 21 डिसेंबर पर्यंत चालणार हिवाळी अधिवेशन। विधानसभा कामगार सल्लागार समितीची 18 डिसेंबरला बैठक होणार आहे आणि त्यामुळे पहिले 2 दिवस विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन होण्याची शक्यता। अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली, आता विरोधी पक्षासंदर्भात निर्णय घ्यावा। दिल्ली विधानसभेमध्ये भाजपचे 3 आमदार असताना त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं, विजय वडेट्टीवार यांची मागणी। महाराष्ट्र विधान परिषद सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घोषणा। सरकार आलं, आता युतीला लाडक्या बहिणीची गरज संपली। नाना पटोले यांची टोलेबाजी। सरकार आता लाडका भाऊसाठी काम करणार असल्याचाही पटोलेंचा इशारा। फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर। शिवसेना आमदार उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी मांडला ठराव। सरकारचा हा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर। कालिदास कोळंबकर यांनी बोलून दाखवली मंत्रिपदाची इच्छा। आगामी महानगरपालिकांचा विचार करून माझ्या मंत्रिपदाचा विचार व्हावा, कोळंबकर यांनी बोलून दाखवली इच्छा। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात 17 डिसेंबरला सुनावणी होण्याची शक्यता। विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे या प्रकरणात तांत्रिक बाबींवरती सुनावणी होण्याची शक्यता। कर्नाटक सरकारच्या सभागृहामध्ये सावरकरांची प्रतिमा काढण्याचा प्रयत्न। एकनाथ शिंदेंकडून कर्नाटक सरकारचा निषेध। शिवसेना सीमा भागातील जनतेच्या पाठीशी असल्याचंही वक्तव्य। कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचा विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय। उद्धव ठाकरे निषेध करणार की नेहमीप्रमाणे गप्प बसणार, बावनकुळेंचा उद्धव ठाकरे यांना सवाल। महाराष्ट्रातले 2 माजी मंत्री आज सीमा भागामध्ये जाणार। सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेचा प्रस्ताव दिला जाण्याची माहिती। बेळगाव महाराष्ट्र सीमेवरती जो भाग महाराष्ट्राचा आहे तो लढा जुना आहे। पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीशी चर्चा करणार असल्याची उदय सामंत यांची माहिती। कर्नाटक सरकारनं मराठी माणसांवरचा अन्याय तातडीनं थांबवावा, आदित्य ठाकरे यांची एक्सपोज। विवादित भाग केंद्रशासित करण्याचीही केली मागणी। कर्नाटक सरकारचा महाराष्ट्र एकीकरण सोहळ्याला असणारा विरोध चुकीचा। देशातील संविधान सांगतं कोणी कुठेही जाऊ शकतं, मग कर्नाटकमधील काँग्रेस सरकार ही भूमिका का घेत आहे? छगन भुजबळ यांचा सवाल। मार्कडवाडीमधील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची आज जाहीर सभा। सकाळी 10 वाजता सभेचं आयोजन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज घेणार मार्कडवाडीमधील ग्रामस्थांची भेट। सकाळी 11:30 वाजता नाना पटोले आणि आमदार उत्तम जानकर पोहोचणार मार्कडवाडीमध्ये। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील कोळेवाडी ग्रामपंचायतीचा ईव्हीएमच्या विरोधात ठराव। ग्रामपंचायत सदस्यांकडून ठराव मंजूर। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? प्रशासनानं राजकीय प्रवक्त्याप्रमाणे प्रतिक्रिया देऊन वाद निर्माण करू नये, रोहित पवार यांची एक्सपोस्ट। जयंत पाटील म्हणाले तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाणार। मधली ओळ अशी आहे की लवकरच ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असतील, अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। बाळासाहेब थोरात यांची मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पार पडली बैठक। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या पराभवावरती बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। अखिलेश यादव यांना विचारूनच महाविकास आघाडीपासून दूर गेलो। अबू आझमी यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। तर बी टीम वाटत होती, मग इतके दिवस सोबत का होतात? अबू आझमी यांचा आदित्य ठाकरेंना सवाल। मालेगाव आर्थिक गैरव्यवहार फसवणूक झालेल्या 14 जणांची मुख्यमंत्री फडणवीस घेणार भेट। 11 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तरुणांची भेट घेणार असल्याची किरीट सोमय्या यांची माहिती। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस 12 डिसेंबरला पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार। यावेळी भाजप तसंच नागपूरमधील विविध संघटनांकडून त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार।
रोहित पाटील यांच्या पहिल्याच भाषणाच्या दरम्यान हास्य विनोद. अमृताहूनही गोड नाम तुझे देवा अशी टिप्पणी करत गोड वागणूक द्यावी. रोहित पाटील यांची देवेंद्र फडणवीसांना अभिनंदन करत मागणी. कोपर्डी घटनेमधील पीडित मुलीच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्याबद्दल कोपर्डीतील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेत मांडले फडणवीसांचे आभार. नागपूर आणि बीडमधील रुग्णालयांमध्ये झालेल्या बनावट औषध घोटाळा प्रकरणामध्ये सखोल चौकशी करावी. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. बीडमधील बोगस औषधांचं प्रकरण तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. यवत गावच्या हत्तीमध्ये वाघ यांचा मृतदेह सापडला. पुण्यातून झालं होतं त्यांचं अपहरण. मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक. अपघातामध्ये तिघांचा मृत्यू, 30 ते 35 जण जखमी असल्याची माहिती. अपघाताचा सीसीटीव्ही समोर. राज्य सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा. सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 350 कोटी रुपयांचा निधी वितरित. पुढील 2 दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा 2024चा निकाल जाहीर. या परीक्षेचा निकाल upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती विद्यार्थी तपासू शकतात. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ. 10 डिसेंबरच्या ऐवजी 25 डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार. मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन 11 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान राहणार बंद. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्यानं या काळात भाविकांना प्रतिमूर्तीचं दर्शन दिलं जाणार. मुंबईत महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी. मुंबईमध्ये मागील 9 वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद. दरम्यान मुंबईमध्ये 24 तास थंडीचा जोर राहणार. शिवसेना आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात धडगाव शहरामध्ये आदिवासी समाज आक्रमक. महिलेचा विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणामध्ये आदिवासी समाज संतापला. पाडवींच्या विरोधात काढला निषेध मोर्चा. जळगावच्या चोपडा नगर परिषद सफाई कामगारांचं पगारवाढीसाठी कामबंद आंदोलन. घंटा गाड्या नगर परिषदेमध्ये उभ्या. शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी. जालन्यामध्ये दिव्यांगांचं जिल्हाधिकारी कार्यालयात 1 तास ठिय्या आंदोलन. दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्यावी. प्रति महिना 6000 रुपये मानधन सुरू करावं या मागण्यांसाठी आंदोलन. लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या वरती आता गुन्हा दाखल करण्यासाठी आरपीआयचं आंदोलन. आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला केली अटक. ठाण्यामध्ये क्लस्टर योजना आणि डीपी प्लॅनला गावकऱ्यांचा विरोध. उपमुख्यमंत्री शिंदेंकडे घातलं साकडं. क्लस्टर योजनेच्या विरोधात एकता संघ गाव बचाव कृती समितीचं पालिका कार्यालयाच्या समोर आंदोलन. कल्याण डोंबिवली महानगरपालिके 58 बेकायदेशीर प्रकल्पांवरती तोडक कारवाई करणार. त्यामुळे जवळपास 6000 कुटुंबीय रस्त्यावरती येणार. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावरती होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी. बांगलादेशमधील हिंदूंसाठी नागपूरमध्ये मुस्लिम बांधव रस्त्यावर. ताजबाग परिसरातून काढण्यात आली रॅली. रॅलीमध्ये नागपूरसह विदर्भातील विविध मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये निषेध मोर्चा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं दीनदयाल चौकामध्ये बांगलादेशचा करण्यात आला निषेध. बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सिंधुदुर्गमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ एकत्र येत माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन. भाजपचे नेते तेलंगणा
आमदार टी राजा सिंह यांनी बांगलादेशचा ध्वज फाडला। दक्षिण गोव्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आयोजित कार्यक्रमात केलं कृत्य। भिवंडी शहरातील रेड लाईट परिसरातून देह व्यापार करणाऱ्या 6 बांगलादेशी महिलांची धरपकड। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असताना अनधिकृतपणे भारतामध्ये राहणाऱ्यांवरती कारवाईची होतीये मागणी। बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत नसल्यानं शेतकरी नाराज। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यास सोयाबीनला 6,000 रुपये दर देण्याची घोषणा महायुतीनं केली होती। जळगावमध्ये ब्रिटिशकालीन पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चोरीला गेली होती। यात महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता सूत्रधार असल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी दोषींच्या अटकेसाठी भाजपचा निषेध मोर्चा। वसईतल्या कामन बेलकडी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग। वसई विरार महानगरपालिका आणि सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत म्हात्रे यांच्या पुढाकारातून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश। गुजरातच्या जुनागडमध्ये कारचा भीषण अपघात। अपघातात 5 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 7 जणांचा मृत्यू। विद्यार्थ्याची कार दुभाजकावरती आदळल्यानंतर दुसऱ्या लेनमधून जाणाऱ्या कारवरती आदळली। चांदवड मालेगाव घाट रस्त्यावरती ट्रक दुचाकीचा अपघात। अपघातात 68 वर्षीय वृद्धाचा ट्रक खाली येऊन मृत्यू। क्रेननं ट्रक हटवल्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आला। शहापूर तालुक्यामधल्या असनोली येथे बेडे घराला भीषण आग। आगीमध्ये 4 म्हशींचा होरपळून मृत्यू। तर भिवंडीतही बारदानच्या गोदामाला आग। आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक। विधानभवनाच्या गेटवरती एकाच महिलेकडून आत्महत्येची धमकी। महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आत्महत्येची धमकी देण्याचं नेमकं कारण काय अजूनही अस्पष्ट। वंचितचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावरती हल्ला करणाऱ्या 2 संशयित गुहागर पोलिसांच्या ताब्यात। दोन्ही आरोपी बदलापूर आणि अंबरनाथ मधील असल्याची माहिती। नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यावरती कारवाई। पोलिसांनी 14,500 रुपये किमतीचा 29 बंडल नायलॉन मांजा केला जप्त। गोंदियामध्ये धानाचा कोंडा घेऊन जाणारा एक ट्रक झाला पलटी। ट्रक खाली दबल्यानं 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। अर्जुनी ते वडसा मार्गावरती इसापूर इथली घटना। बीडच्या केस तालुक्यामधल्या मस्साजोगच्या सरपंचाची अपहरण करून हत्या। जुन्या वादातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा त्यांच्या भावाचा आरोप। नवी मुंबईमधील खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये कोल्ह्यांचा वावर। सेंट्रल पार्क परिसरामध्ये झालं 2 कोल्ह्यांचं दर्शन। पारसेक हिल डोंगर रांगांमधून हे कोल्हे नागरी वस्तीमध्ये आल्याची माहिती। केंद्र सरकार संसदेच्या चालू अधिवेशनामध्ये एक देश एक निवडणूक विधेयक मांडू शकतं। सरकारला एकमत हवं असल्यानं हे विधेयक संसदेकडून संयुक्त संसदीय समितीकडे चर्चेसाठी पाठवलं जाण्याची सूत्रांची माहिती। राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात इंडिया आघाडी आणणार अविश्वास ठराव। सभापती विरोधी पक्षांना बोलू देत नसल्याचा विरोधकांचा आरोप। प्रस्तावावरती 50 खासदारांच्या सह्या। सभापती जगदीप धनखड यांनी आज बोलावली गटनेत्यांची बैठक। सभागृहातील कोंडी दूर करण्यासाठी सभापती करणार चर्चा। आज सकाळी 10:30 वाजता होणार बैठक। आम आदमी पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी 20 उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर। दिल्लीमध्ये फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बंद करण्यात आलेली शंभू सीमा खुली करण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। अशी प्रकरणं न्यायालयामध्ये सुरू आहेत, मग पुन्हा पुन्हा अशा याचिका का, असं न्यायालयानं म्हटलंय। जर्मनीचा नागरिक असलेल्या व्यक्ती तेलंगणामध्ये तब्बल 4 वेळा झाला आमदार। चिन्नामनेनी रमेश असं या व्यक्तीचं नाव असून त्याचे जर्मन नागरिकत्व उघडकीस आल्यानंतर उच्च न्यायालयानं ठोठावला 30 लाखांचा दंड। राजस्थानमध्ये आयोजित रायझिंग राजस्थान संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी। राजस्थानमध्ये देशी आणि जगातील गुंतवणूकदार आले। गेल्या 10 वर्षात राजस्थानमध्ये परदेशी गुंतवणूक दुप्पट झाल्याची पंतप्रधान मोदींची माहिती।
रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट संमेलनामध्ये पंतप्रधान मोदींकडून वेड इन इंडियाचं आवाहन। याचा फायदा राजस्थानला निश्चित होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। दैवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती। सैकिया यांनी आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून जय शहा यांची जागा घेतली। संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर। पुढील 3 वर्षांसाठी संजय मल्होत्रा आरबीआयचे गव्हर्नर राहणार, केंद्र सरकारकडून घोषणा। श्रीमंतांच्या लिस्टमध्ये एमएस धोनीने टाकलं अभिनेत्यांना मागे। एमएस धोनी ठरले शाहरुख खान आणि अमिताभ बच्चनपेक्षा जास्त ब्रँड सोबत काम करणारे व्यक्ती। पानिपतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमा सखी योजनेचा केला शुभारंभ। भाजपनं दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर मोदी पहिल्यांदाच पानिपतमध्ये। पश्चिम बंगालमध्ये नवी बाबरी मशीद उभारणार, तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूं कबीर यांची घोषणा। मुर्शिदाबाद येथील बेलडांगा येथे 6 डिसेंबर 2025च्या आधी बाबरी मशीद बांधण्याचं सुरू केलं काम। अमेरिकेमध्ये वैध कागदपत्रांच्या शिवाय राहणाऱ्या पालकांच्या पोटी जन्मलेल्या पाल्यांना देशाचं जन्मसिद्ध नागरिकत्व बहाल करणाऱ्या कायद्यामध्ये बदल करणार, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा। मारुती सुझुकी पुढील वर्षी मार्चमध्ये सादर करणार पहिली इलेक्ट्रिक कार इव्हिटारा। इटलीच्या मिलानमधील एका कार्यक्रमात इव्हिटाराची झलक दाखवण्यात आली होती। इव्हिटाराची हरियाणामधील गुडगाव येथे चाचणी सुरू। रामायण भाग 1 चे चित्रीकरण पूर्ण केले असून लवकरच भाग 2 च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार, रणबीर कपूरची माहिती। भगवान श्रीरामांची भूमिका साकारताना अभिमान वाटत असल्याचं रणबीरचं वक्तव्य। साजिद नाडियाडवालाच्या टायगर श्रॉफ अभिनेत बागी 4 मध्ये संजय दत्तची एंट्री। संजय दिसणार खतरनाक खलनायकाच्या भूमिकेमध्ये। गेल्या महिन्यात टायगर श्रॉफच्या बागी 4 ची करण्यात आली होती घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।